मृत्युंजय. लेखक शिवाजी सावंत. भाग 110. 1 वर्ष केव्हा निघून गेलं ते समजलंही नाही. भगवान परशुरामांच्या सहवासात राहण्याचं भाग्य इतकं मोठं होतं की मी एक दिग्विजयी सेनापती आहे, एक दानवीर आहे या मनाच्या धुंद करणाऱ्या कल्पना केव्हाच अस्पष्ट झाल्या. मी एक आज्ञाधारक नम्र शिष्य झालो, एक यात्रिक झालो. झळाळतं ते सुवर्ण नसतं हे मला कळून चुकलं. केवळ पराक्रम हाच जीवनाचा अर्थ नसतो, डोळस चिंतन असावं लागतं हे मला उमगलं. लवकरच मी गुरुदेवांचा प्रिय शिष्य झालो. इतर शिष्यांना माझा हेवा वाटावा असं वातावरण निर्माण झालं. आश्रमातील प्रत्येक दिवस माझ्या पूर्वजन्मीच्या पुण्याईमुळे परशुरामांच्या सहवासात उजळून निघत होता. अनेकदा गुरुदेव मला कलिंगांच्या राज्यात येण्यासाठी आग्रह करीत, पण काहीतरी निमित्त सांगून ते मी टाळी. तसं करताना अर्थात मला यातना होत आणि दुसरं मोठं शल्य डाचत राही ते असत्य सांगितलेल्या कुलाचं. कधी कधी त्या जाणीवेनं भोवतीच्या पर्णकुट्या खायला उठल्यासारख्या वाटत. मनाची घोर कुचंबना होई. कुठल्या तरी सांदी कोपऱ्यात आपण रगडले जात आहोत असं वाटे. अशा वेळी मनाला विरंगुळा मिळावा, कुठंतरी 1-2 घटकांसाठी ते गुंतलेलं असावं या कल्पनेनं धनुष्य घेऊन मी मृगयेसाठी महेंद्राच्या दाट अरण्यात एकसारखा फिरत राही. झालेल्या मृगया एका भिल्लाला देऊन मस्तकावरचा घाम टिपत पुन्हा चढून चढून आश्रमात परतत असे. मनसोक्त भटकल्यामुळे तो दिवस उल्हासात जाईल. पुन्हा नव्या हुरूपानं आश्रम जीवन सुरू होईल. असाच एकदा मनाची अस्वस्थता पाठपुरावा करू लागली म्हणून धनुष्य उचलून आश्रमाबाहेर अरण्यात निघालो. 2 प्रहर टळून गेला होता. फांदीवर फांदी घासून पडलेल्या ठिणगीनं दूरवर कुठंतरी धुमसणाऱ्या वणव्याच्या धुराचा लोळ मला महेंद्राच्या एका कड्याच्या बाजूला स्पष्ट दिसत होता. त्या उष्णतेमुळे पक्षीगण निवारा गाठून शांत झाले असावेत. संध्या समयापर्यंत खूप भटकून सुद्धा एकही श्वापद आढळलं नाही. मन त्यामुळे उदास झालं. खिन्नपणे परतून महेंद्राची चढण आश्रम गाठण्यासाठी म्हणून चढू लागलो. कानांच्या छेदलेल्या पायांवरून घामाचे बिंदू लवकर खाली ठिपकत नव्हते. 2 टोकांमुळे ते दोन्हीकडे विभागून वारंवार अर्धवट तसेच थांबत होते. ते हातांनी निपटण्याची आता मला सवय झाली होती. तसे ते एकदा निपटले. सर खस खस. कुठलं तरी श्वापद निवाराची जागा सोडून बाहेर पडत असावं. त्याच्या हालचालीनं मार्गाकडेची एक झुडपांची जाळी खसखसू लागली. आवाजाचा लक्षभेद करण्याची ही फार दिवसांची सुसंधी चालून आली होती. धनुष्य उचलून मी एक अमोघ बाण चढविला. प्रत्यंच्या कानापर्यंत खेचून आवाजाच्या दिशेनं तो झटकन सोडून दिला. अंगठ्याच्या स्पर्शानं कानाची भग्न पाळी पुन्हा हलली. एक प्रकारचा आवाज करीत बाण पर्णझडीत शिरला. तो अर्थातच चुकणार नव्हता. बाणाच्या मर्मभेदीनं रानश्वापदाऐवजी एका गायीचा प्राणांतिक हंबरडा माझ्या कानांवर आदळला. क्षणात शरीरावर सरसरून रोमांच उभे राहिले. हातातील धनुष्य आपोआप गळून पडलं. सगळं शरीरच कंप पाहू लागलं. भोवतीचे लतावृक्ष गरगर फिरताहेत असं वाटलं. असं कसं झालं? शुभदे, शुभदे! कोणीतरी मोठमोठ्यानं दुरून हाका देत होतं. झुडूप एकसारखं खसखसत होतं. हाका क्षणाक्षणाला वाढत होत्या. धावत जाऊन झुडपाची दाटलेली पर्णझडी हातांनी दूर सारताच पलीकडचं दृश्य पाहून सगळं शरीरच थंड पडतं की काय असा भयानक भास मला झाला. एक शुभ्रवर्णी गाय आपले खूर झाडीत तळमळत खाली पडली होती. माझा अमोघ बाण तिच्या मस्तकात कितीतरी खोलवर रुतला होता. एका वेलीत अडकलेली शिंग काढून घेण्याचा तिचा यत्न तसाच राहिला होता. ती वेली तशीच अडकलेली होती. सगळं झुडूप उद्ध्वस्त झालं होतं. सारं विचित्र दिसत होतं. झुडपावरून उडी घेऊन मी तिच्या मस्तकातील बाण काढण्याचा व्यर्थ प्रयत्न करू लागलो, पण तो तिच्या कवटीत खोलवर रुतला होता. बाणाच्या हालचालीमुळे होणाऱ्या यातनेने ती इतकी हृदयभेदक हंबरडा फोडू लागली की त्यामुळे माझ्या तुटलेल्या कानांच्या आतील सुरक्षित असलेले पटलही फाटून जात आहेत की काय असाच क्षणकाल मला भास झाला.
जीभ लांब काढून ती मृत्यूशी निकरानं झुंजताना भयानक आचके देऊ लागली. गुडघे टेकून मी मटकन खालीच बसलो. शरीराचं पाषाण झालं आहे असंच क्षणभर वाटलं. सगळं विश्वमंडल गरगरत आहे की काय? ज्या बाणांनी माजलेल्या उन्मत्तांची शिरं तोडावीत त्यातीलच एक त्या कुवेळी गायीच्या मस्तकात होता. शुभदे, शुभदे! हाका जवळ जवळ येत होत्या. काही पळांतच एक वृद्ध ब्राह्मण माझ्यासमोर उभा ठाकला, अंगावर कोसळणाऱ्या कड्यासारखा. आपल्या गायीच्या मस्तकात बाण घुसलेला पाहून एकदम तो केवढ्यात तरी मोठ्यानं किंचाळला. त्याच्या आक्रोशानं रणांगणातील वीरांचे आणि वाद्यांचे हलकल्लोळ पचविणारं माझं खंबीर मनही थरकलं. मी डोळे घट्ट मिटून घेतले. शुभदे, कुठल्या चांडाळानं तुझ्या मर्मावर हा प्राणांतिक बाण सोडला? पुढं होऊन गायीच्या मस्तकातील बाण उपसून काढण्याचा तोही निष्फळ यत्न करू लागला. त्या यातनांनी ती अधिकच तडफडू लागली. गगनभेदी हंबरडा फोडू लागली. खूर झाडून डोळे वाचू लागली. तिच्या तोंडातून फेसाची अखंड धार लागली. आता माझ्या कुटुंबाचा भार कुणावर टाकू? तुझ्या दुधावर पोचलेलं हे शरीर कशाला जिवंत ठेवू? तो वृद्ध गायीचं तोंड कुरवाळीत स्फुंदू लागला. एवढं काळजाला छेदून जाणारं गर्भकारुण्य सत्य मी कधीच पाहिलं नव्हतं. माझ्या मृगयेमुळंच ते निर्माण झालं होतं. ज्या आवाजाच्या लक्षभेदाच्या कलेनं एक वार मला आखाड्यात गौरवाच्या शिखरावर चढवलं होतं, तीच कला आज मला रवरव नरकाच्या खोल गर्तेत गाडून टाकीत होती. मी कर्ण, दिग्विजयी सेनापती, दानवीर, परशुरामांचा पट्ट शिष्य. छे, मी म्हणजे केवळ एक गोहत्यारा होतो, महान पापी होतो, अनिवार्य घटनांनी लाथाडलेलं निर्माल्य होतो. प्राणांतिक यातनांनी तडफडून खूर झाडून गायीनं शेवटचा आचका दिला. श्वेतकमलासारखं गोल मस्तक लुळं होत फेसाळलेली जीभ लडबडत तिचा प्राण गेला. तिच्या डोळ्यांच्या निष्प्राण कवड्या मामांच्या द्विताच्या कवड्यांहूनही कितीतरी भयानक वाटल्या मला. क्षणात तिच्या प्रेताला हस्तगत करण्यासाठी रानमाशांनी तिच्या भोवती घोंगावायला सुरुवात केली. मी माझं मुख लज्जेमुळं विदारक यातनांनी ओंजळीत झाकून घेतलं. संन्याशा, तुला काय देऊ मी? मीच आज लुटलो गेलो. त्या वृद्धानं माझ्या खांद्यावर हात ठेवून उद्गार काढले. माझ्या सर्वांगाचं त्या स्पर्शानं तर पाणीच पाणी झालं. मी त्याच्या गायीचा वध केला असेल असं माझ्या वस्त्रामुळे त्याला चुकूनही वाटलं नसावं. वाकून त्याच्या चरणांवर हात ठेवून मी कळवळत म्हणालो, ब्रह्मन, क्षमा असावी. आपली शुभदा, आपली गाय माझ्याच बाणानं प्राणाला मुकली. मृगया करताना चुकून श्वापत समजून मी तिच्यावर अनावधानानं बाण टाकला. मला क्षमा करा. मी आपणाला 5 गायी देईन. जीवनात प्रथमच मी याचक झालो, दीन झालो, लाचार झालो. दूर हो! त्यानं मला तसंच लुटून दिलं. क्षणापूर्वी आपल्या गायीसाठी बालकासारखा रडणारा तो वृद्ध क्षणात यज्ञकुंडासारखा संतप्त झाला. त्याचे ओठ थरथरत होते, डोळे आग पाकडत होते. संन्यासी असून मृगया करतोस? अंगावरची भगवी वस्त्र जाळून का टाकीत नाहीस? एका गायीसाठी 5 देणाऱ्या गोहत्याऱ्या, तुझी एक माता गतप्राण झाली तर जगातल्या 5 स्त्रियांना तू माता म्हणशील काय? तुझ्या संन्यासी तपस्येपेक्षा माझं ब्रह्मतेज प्रखर असल्याचं आज मी तुला दाखवून देईन. नको, मी संन्यासी नाही. मी एक योद्धा आहे, परशुरामांचा शिष्य आहे. मी पुन्हा त्याचे चरण धरले. दूर हो! तुझा स्पर्श सुद्धा गोहत्ये इतकाच भयानक आहे. योद्धा म्हणून धुंदपणे गायीवर बाण टाकणाऱ्या अधमा, तुझ्या रथाचं चक्रही ऐन युद्धाच्या समयी भूमीत रुतून बसेल. या गायीच्या मस्तकात रुतलेल्या तुझ्या बाणासारखं कितीही जीव तोडून आटापिटा केलास तरी ते कधीही बाहेर निघणार नाही. चालता हो! तो थडाथड पाय आदळत अनावर संतापानं स्वतःच निघून गेला, आपल्या गतप्राण शुभदेला तसाच टाकून. माझं जीवन शापदग्ध करून, माझा लक्षभेद करून, माझी मृगया करून. त्याच्या शापानं माझं मन सुन्न बधीर झालं. अंगावरची भगवी वस्त्र नसून चोहोकडून हव्या तशा भडकलेल्या
अग्निज्वाळाच आहेत असं वाटू लागलं. सगळं जीवन समस्यांचे पलिते घेऊन माझ्या भोवती आता फेर धरून नाचत होतं. कुठं जाणार होतो मी? शरीराचं ओझं उचलून आश्रमाकडे चालताना शापित मन नैराश्यानं पार पोखरून गेलं होतं. आज क्रूर दैवानं माझ्यातील वीर कर्णाची मर्मभेदी मृगया केली होती. त्या शापानं सगळं जीवनच कुठंतरी खोलवर रुतून बसलं आहे असंच मला वाटू लागलं. मन त्या गायीसारखं तडफडत होतं, आक्रोशत होतं. मुकपणे, निशब्दपणे आतल्या आत. ज्या भिल्लाला रोजची मृगया देत होतो त्याला गायीचा मृतदेह पुरून टाकायला सांगून त्याच्या हाती अभद्र धनुष्य विसर्जित करून त्याला म्हणालो, आजपासून मृगया संपली. महेंद्राची चढण चढताना पोटऱ्याचे स्नायू कधी नव्हे ते दाटून आले. आश्रमाच्या आवारात पाऊल टाकताना गायींच्या गोठ्यातील मंजूळ घंटा नेहमीप्रमाणे मला मधुर वाटल्या नाहीत. स्मशानवाद्यासारख्या भयानक भेसूर वाटल्या त्या. काही न खाताच, प्रार्थनाही न म्हणता तसंच दर्भाच्या पथारीवर शरीर झोकून दिलं. निद्रेची आराधना करावी असं सुद्धा वाटेना. मृत्यूलाही लाजविणारी शुष्कता मनाला घेरून टाकत होती. आश्रमाभोवतीच्या कुंपणातील रात्रकिडे कर्कशपणे किरकिरतच होते.